नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चंद्राची व श्री गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहो. तर आजचा आपला विषय आहे चंद्राबाबत आणि संकष्टी चतुर्थीबाबत. तर चंद्राला अशी एक गोष्ट वाहिल्याने तुमच्या आयुष्यात चमत्कार होतात. तर ते चमत्कार कोणकोणते आहेत, तुमच्या आयुष्यात त्याने कोणकोणते बदल होतात व ती गोष्ट कोणती आहे, ती कधी वाहावी किंवा ती कधी अर्पण करावी, तर ते आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर 2026 फेब्रुवारी 5 या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे, संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाला म्हणजेच गणपती बाप्पांना अर्पण असते. ती गणपती बाप्पांची सेवा असते. तर त्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात अनेक मोठमोठे बदल घडू शकतात. म्हणजेच आपल्या आयुष्याला एक सकारात्मक दिशा मिळते. तर संकष्टी चतुर्थीची एक कथा आहे. त्या कथेमध्ये भगवान श्री गणेशांची आणि चंद्राची ती कथा आहे. तर तुम्हाला ती कथा ऐकायची असेल तर आपला व्हिडिओ नक्की बघा. आपल्या चॅनेलवर तो उपलब्ध आहे. तर आता म्हटल्याप्रमाणेच 5 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, चंद्र हा त्याच्या शीतल छायेबद्दल किंवा शांत ऊर्जेबद्दल ओळखला जातो आणि ती त्याची विशेषताही आहे. तर एवढीच चंद्राची विशेषता नसून चंद्राची अनेक वैशिष्ट्ये आहे. तर संकष्टी चतुर्थी ही माघ महिन्यात फेब्रुवारीमध्ये 5 तारखेला गुरुवारी आलेली आहे. हा अतिशय शुभ दिवस आहे. तर या दिवशी सूर्योदय 6:51 होणार आहे आणि सूर्यास्त 6:04 होणार आहे. आणि त्याचबरोबर चंद्रोदय या दिवशी 9:22 होणार आहे. म्हणजेच जे संकष्टी चतुर्थीचा उपवास धरतात ते जण 9:22 चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊन चंद्राला संपूर्ण सेवा अर्पण न करून ते उपवास सोडतील आणि अन्न ग्रहण करतील. तर आता आपण जाणून घेऊयात अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या जीवनात बदल घडायला सुरुवात होईल किंवा काय काय चमत्कार घडतील. तर ही एक गोष्ट चंद्राला वहाल आणि चमत्कार बघतच राहाल. तर ती गोष्ट म्हणजे चंद्राला अर्घ्य देणे. तर चंद्राला अर्घ्य देणे म्हणजेच पौर्णिमेच्या रात्री किंवा विशिष्ट व्रताच्या दिवशी, म्हणजेच आता संकष्टी चतुर्थी आहे त्या व्रताच्या दिवशी चंद्रोदयानंतर चंद्राला आदरपूर्वक जल अर्पण करणे होय. म्हणजेच तुम्ही चंद्राला अर्घ्य हे पौर्णिमेच्या रात्री किंवा विशिष्ट व्रत, म्हणजेच जसे की आता हे संकष्टी चतुर्थीचे व्रत आहे तर त्या रात्री चंद्रोदयानंतर तुम्ही चंद्राला अर्घ्य देऊ शकतात. तर चंद्राला अर्घ्य कसे द्यावे, तर चंद्राला अर्घ्य देणे म्हणजे यामध्ये चांदीच्या किंवा शुद्ध तांब्याच्या पात्रात, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी चांदीचे एखादा तुमच्याकडे तांब्या असेल तर तो घेऊ शकतात किंवा तांब्याचा जो एखादं पात्र असेल तर तेही घेऊ शकतात. त्यामध्ये पाणी, दूध, अक्षता आणि फुले मिसळून ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करत जल वाहिले जाते, ज्यामुळे मानसिक शांतता, आर्थिक समृद्धी आणि चंद्रदोष दूर होण्यास मदत होते. तर चंद्राला अर्घ्य नेमके का दिले जाते बरं, म्हणजे चंद्राचे महत्त्व आणि फायदे काय आहेत. तर चंद्राला अर्घ्य दिल्याने मानसिक शांती मिळते. तर चंद्र हा मनाचा कारक मानला जातो, त्यामुळे अर्घ्य दिल्याने मानसिक विकार व ताणतणाव दूर होण्यास मदत होते. तर दुसरा फायदा म्हणजे चंद्रदोष दूर होतो.
कुंडलीत चंद्र कमकुवत असल्यास अर्घ्य दिल्याने ती स्थिती मजबूत होते. म्हणजे कुंडलीत जर चंद्राची स्थिती जर कमकुवत असलेस तर आपण जर चंद्राला अर्घ्य दिले पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशिष्ट व्रताच्या दिवशी तर त्या चंद्राची स्थिती तिथे मजबूत होते. तर तिसरा फायदा म्हणजे समृद्धी. आर्थिक तंगी दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते. म्हणजेच आपल्या घरात जर एखाद्या गोष्टीची कमी असेल तर ती भरून निघते. त्याचबरोबर चौथी गोष्ट आहे आरोग्य. हे आरोग्यदायी सुद्धा मानले जाते. यामुळे आरोग्यसुद्धा सुधारू शकते. तर अशा प्रकारे हे चंद्राला अर्घ्य देण्याचे फायदे म्हणता येतील. तर आता आपण बघूयात चंद्राला अर्घ्य नेमके कसे दिले जाते. त्याचप्रमाणे चंद्राला अर्घ्य देण्याची पद्धत एकदम स्टेप बाय स्टेप. तर बघूयात चंद्राला अर्घ्य देण्याची पद्धत. तर अर्घ्य देण्याची पद्धत. पात्रात शुद्ध पाणी, दूध, साखरेचा खडा म्हणजेच खडीसाखर किंवा मिश्री, चंदन आणि पांढरी फुले टाकावीत. कोणतीही पांढरी फुली घेतली तरी चालेल. दोन्ही हातांनी पात्र उंचावून चंद्राकडे बघत, म्हणजे ज्याप्रमाणे आपण सूर्याला स्नान देतो किंवा सूर्याला अर्घ्य देतात काही मंडळी सकाळी पहाटे, तेव्हा त्याच पद्धतीने फक्त चंद्राला दोन्ही हातांनी पात्र उंचावून आणि चंद्राकडे बघत ओम सोम सोमाय नमः किंवा ओम दधिशंक तुषाराभम क्षीरोदार्णवसंभवम नमामि शशीनं सोमम शंभोर्मुकुटभूषणम या मंत्राचा जप करत हळूहळू जल अर्पण करावे. त्यानंतर चंद्राला नमस्कार करावा. ज्याप्रमाणे आपण सूर्याला अर्घ्य देतो आणि नमस्कार करतो त्याचप्रमाणे आपल्याला चंद्रालाही नमस्कार करावयाचा आहे. अर्घ्य फक्त रात्रीत दिले जाते. म्हणजेच चंद्रोदय झाल्यानंतर तुम्ही चंद्रदर्शन करा आणि त्याचप्रमाणे अर्घ्यही द्या. दिवसभरात कधीही अर्घ्य देऊ नये चंद्राला. तर अशा प्रकारे चंद्राला अर्घ्य वाहिल्याने किंवा अर्घ्य दिल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतात. तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. आपलीच वाहिनी डिजिटल DG मराठी.